umpires, please come. चलो, दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देणार आहोत आणि बारामतीकरांना विनंती राहणार आहे, मी अनाउन्स केल्यानंतर आपण सगळेजण टाळ्यांच्या गजरात, काही क्षणांनंतर मी अनाउन्स केल्याबरोबर आपण टाळ्यांच्या गजरात दोन्ही टीमचं मैदानात स्वागत करूया. रेडी आहे? तुम्ही रेडी झाला की सांगा मला. रेडी? तुम्ही थोडे आत या, म्हणजे हे सरळ जातील थोडं पुढे, ट्रॉफीच्या ट्रॉफी कव्हर होईल. यस, तुम्ही डायरेक्ट ग्राउंड मध्ये जा फिल्डिंगला. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे JBS यंगर्स बारामती. चॅम्पियन 11 फलंदाजी करणार आणि ही लढाई या क्षणापासून सुरू होते. रेडी? दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण त्यांना शुभेच्छा देऊया. गेस्ट टीम, हो हो, पाहुणा संघ चॅम्पियन 11 आणि घरच्या मैदानावर खेळणार JBS KGF यंगर्स. क्या बात है, क्या बात है. हा माहोल डोळ्यामध्ये साठवून ठेवा. याची देही याची डोळा. हा महामुकाबला आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे. चॅम्पियन 11 विरुद्ध JBS यंगर्स बारामती. सगळ्यांनी सीमारेषेच्या बाहेर या. लढत सुरू झालेली आहे. महामुकाबला सुरू झालेला आहे आणि हा महामुकाबला पुढच्या काही मिनिटांमध्ये प्रत्येकाच्या काळजाचे ठोके चुकवणार असेल. हे बघा, फलटणला 28 तारखेपासून एक स्पर्धा आहे आणि यंगर संघासाठी एक सरप्राईज गिफ्ट घेऊन आलेले आहेत. अभिजित सावंत मुंबई पोलीस आणि महादेव काकडे यांच्याकडून सरप्राईज गिफ्ट आहे. 28 तारखेपासून फलटण मध्ये होणाऱ्या स्पर्धेला मोफत प्रवेश यंगर्सच्या टीमला दिला जातोय. चॅम्पियन 11 चे मालक सुभाष ढमाळ हे स्वतः अंतिम लढत बघण्यासाठी उपस्थित आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे बारामती नगरीमध्ये. आपण स्वतः मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहात. चला, सगळ्यांनी आपापली जागा रिझर्व करा. 9:35 होत आहेत. ओहो, सीमा रेषे नजीक जे बसले त्यांना विनंती राहील थोडं मागे व्हा. आम्ही काल देखील समालोचन करताना सांगितलं होतं, सीमाही धोकादायक आहे, रेखाही धोकादायक आहे, त्यामुळे प्लीज आपण मागे बसा. प्लीज 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 मागे बसा. सगळ्यांना विनंती राहील, आपले जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना सहकार्य करा. ते खास आपल्यासाठी, आपल्या सेवेसाठी पुढचा पाऊण तास आपल्या बरोबर असणार आहेत. माझी विनंती राहील सगळ्यांना, मॅच झाल्यानंतर कोणी घरी जाऊ नका. बक्षीस समारंभासाठी थांबा. गेले 5 दिवस तुम्ही जी मेहनत घेतली, जे सहकार्य केलं आणि आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला, त्यामुळं पार्थ दादा पवार चषक तुफान यशस्वी होतोय. या स्पर्धेची सांगता या ठिकाणी सुरू होते आहे या क्षणापासून, कारण हा शेवटचा सामना आहे. शेवटचे 10 षटक बाकी आहेत. 5 षटकांचा मुकाबला असेल. जे पॅव्हेलियन आहे, डगआउट आहे, तिथं खेळाडूंना बसायला चेअर नाही आहेत. आपला पाहुणा संघ आहे चॅम्पियन, तिथं प्रेक्षकांनी बसू नका. प्रेक्षकांना नम्र विनंती राहील, हात जोडून विनंती राहील, कृपया आपल्या पाहुण्या टीमला बसू द्या. ते आपले पाहुणे खेळाडू आहेत. प्लीज प्लीज जागा द्या. हे बघा, बक्षिसाचा नियम बदललेला आहे फायनल साठी. जे बक्षीस डिक्लेअर करणार आहे त्यांनी रोख पैसे जमा करायचे. खेळाडूने ती कामगिरी केली, खेळाडूला पैसे मिळतील. खेळाडूने ती कामगिरी केली नाही, पैसे परत मिळणार नाही. या बोलीवर पैसे जमा करायचे, तरच पैसे घेतले जातील. चलो, साहेब यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे. चलो, हे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे उभे आहेत त्या सगळ्यांना माझी नम्र विनंती राहील, प्लीज आपण गॅलरीमध्ये जाऊन बसा.
कुणी समोर थांबू नका. या स्पर्धेला ज्यांनी बक्षीस दिलं त्यांचं खूप खूप धन्यवाद. ज्यांनी सहकार्य केलं, स्पॉन्सरशिप दिली, काही ना काही खारीचा वाटा उचलला, त्या प्रत्येकाचे आभार. ज्यांनी आम्हाला टी शर्ट साठी मदत केली, ज्यांनी ट्रॉफीसाठी मदत केली, ज्यांनी मंडपासाठी मदत केली, मग ते LED स्क्रीन असेल, YouTube लाईव्हची टीम असेल, DJ आमचा गणेश असेल, आमचे अंपायर्स असतील, कॉमेंटेटर असतील, स्कोरर असतील, या सगळ्यांचे विशेष आभार. ओके, काउंटिंग आपण बघणार आहे, स्क्रीनवर बघतो आहोत. खरं तर तुम्हाला बघायला सोपं जाईल आणि मला ते स्क्रीनवरच कदाचित तिथून दिसत नाहीये. आपण काउंट करणार आहे. नाही, इथून बघतो ना, इथून काउंट करतो मी. स्क्रीनवर आपण बघूया, काउंट डाऊन करणार आहोत. त्यानंतर पहिला चेंडू पडेल. 5 षटकांचा मुकाबला. सगळे रेडी आहेत. बारामतीकर आर ऑलवेज रेडी. बारामतीकर्स आर बारामतीकर्स ओके आर ऑलवेज रेडी. यस, रेडी. स्क्रीनवर नको, ठीक आहे, इथनं काउंट डाऊन करूया. चलो, माझ्या सोबत सगळे बारामतीकर काउंट डाऊन करतील. पार दादा पवार चषक 2022 अंतिम मुकाबला. माझ्या सोबत आपण काउंट डाऊन करूया. रेडी. 10, माझ्या सोबत म्हणा. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, स्टार्ट. चलो, लेट स्टार्ट. ग्रँड फिनाले आपण जातो थेट प्रशांत सरांकडे. प्रशांत सर, प्लीज कम. इस वक्त टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाले थे गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ खेलते हुए गेंद ट्रबल बॉडी की तरफ जा रही है. पहली गेंद पर पहला चौका, क्या बात है. मैकिनो बिसलस्टोक और कलात्मक क्रिकेट खेलना ये जानते हैं. टप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ा सा उछाल था और बढ़िया तरीके से फाइनल क्षेत्र की तरफ गेंद को खेलते हुए करण बोरे और कृष्णा सातपुते मैदान के अंदर. मोइन बागवान की पहली गेंद अगर देखें तो खराब नहीं थी, लेकिन जिस चतुराई के साथ बल्लेबाज ने खेल दिया, फॉर्म में चल रहे हैं बल्लेबाज करण बोरे. इस ओवर की दूसरी गेंद राइट आर्म ओवर द विकेट. इस बार ऑन साइड की तरफ खेलते हुए स्क्वायर की तरफ खिलाड़ी मौजूद है. ज्यादा पैरों की तरफ गेंदबाजी कर रहे हैं. फिलहाल पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. आप देख रहे पारदादा पवार चषक 2022 ग्रैंड फाइनल का मैच. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है, इसका पता तो आज ही चलने वाला है. 2 लाख की नकद राशि है और इस नकद राशि के लिए चैंपियन बनने के लिए मैदान के अंदर बारामती की टीम है. जेपीएस बारामती की टीम और एक तरफ चैंपियन 11 के प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर. बैकफुट चले गए, हवा में खेलते हुए पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है. नहीं 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 नहीं, नहीं रोक पाए. गेंद बॉडी लेके बाद 4 रन. करण बोरे एक कमाल के खिलाड़ी, एक तरफ कृष्णा सातपुते अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं. और
कृष्णा ने एक अच्छा स्ट्रोक खेला था, करण के बल्ले से एक अच्छा स्ट्रोक आया है इस वक्त। ये अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी, अपने होम ग्राउंड पर गेंदबाजी कर रहे हैं मोइन बागवान। काफी संख्या में दर्शक मौजूद है। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम पर दर्शकों से कचाकच भरा स्टेडियम है। tenniscricket.in के माध्यम से सारे दर्शक ये मुकाबला देखते हुए फाइनल का मैच और पावर प्ले का पहला ओवर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मोइन बागवान। अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है। सुंदर फील्डिंग का मुजाहरा, भारत कदम मैदान के अंदर अच्छी फील्डिंग करे, रन की कोई गुंजाइश नहीं है। पहली गेंद पर चौका, उसके बाद में करण मोरे ने सिंगल लिया था। उसके बाद में एक बार फिर देखें तो बल्लेबाज कृष्णा सातपुते का एक बहुत ही बेहतरीन शॉट, और अब जाकर इस ओवर में कमबैक कर रहे हैं मोइन बागवान। सुंदर गेंदबाजी कर रहे हैं। फाइनल का मैच, इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। थोड़ा सा आगे आकर खेलने की कोशिश जरूर की, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है। आसिफ गेंद के ऊपर जाते हैं, बहुत ही सुंदर फील्डिंग का मुजाहरा, स्लाइड करते हुए क्योंकि स्क्वेयर की तरफ चले गए थे। विकेट कीपर है, एक ही रन मिलेगा पहले ओवर का खेल, और पहले ओवर में रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो 10 रन, मगर किसी नुकसान के। चैंपियन 11। एक छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। अब मुंबई पुलिस और महादेव काकड़े, इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए 1000 का इनाम है। और लेकिन जो क्रूशियल मुकाबला, पहले ओवर का खेल समाप्त, रन संख्या कुल मिलाकर 10 रन बगैर किसी नुकसान के। पहले 3 ओवर बहुत क्रूशियल साबित हो जाएंगे। गेंदबाजी में बिल्कुल एक बार फिर परिवर्तन होता हुआ शफीक शेख को मौका मिला है। बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, लेकिन स्ट्राइकर इन पर कृष्णा सातपुते, एक टेनिस जगत के धुरंधर खिलाड़ी। ज्यादा समय नहीं जाना चाहिए, वक्त बहुत कम है, कुछ पाबंदियां भी हैं। कृष्णा सातपुते ने इस प्रतियोगिता में अच्छा प्रदर्शन किया है। ऑन साइड पर मिडान है, ऑन साइड पर एक स्क्वायर लेग पर खिलाड़ी, मिड विकेट पर खिलाड़ी, फाइन लेग पर खिलाड़ी, ऑफ साइड पर फ्लाइंग स्नेक, पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, मिडा। इस ओवर की पहली गेंद, दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। राइट अप ओवर द विकेट, शफीक स्ट्रोक अच्छा है, ऑन की तरफ खेलते हुए खिलाड़ी, बाउंड्री पर कोई नहीं है, गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन करे, करारा प्रहार, गेंद चली गई बाउंड्री के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। सुंदर बल्लेबाजी, टप ऑफ द बॉल जाके गेंद को ऑन साइड की तरफ खेलते हुए एक अच्छा स्ट्रोक कृष्णा सातपुते का। ज्याचे क्रिकेट से आहे अतूट नाते तो कृष्णा सातपुते मैदानामध्ये अप्रतिम बॅटिंग करतो आहे। या बला गोलंदाजी मार्गपती शफीक असेल, खेळण्याची जबाबदारी कृष्णा सातपुतेची आहे। ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक सीमारेखेवरती, ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक आहेत सर्कलमध्ये। पॉवर प्लेचं अतिशय महत्त्वाचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे। शफीक गोलंदाजी मार्गवरती सज्ज असणार आहे। एक चौकार ठोठावून निश्चित यावेळेला कृष्णा सातपुतेने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत। यावेळेला खूप चांगला चेंडू, सुंदर अप्रतिम बॅकफुटला गेला होता फलंदाज, इथे मात्र थोडासा कृष्णाला तंत्राचा विसर पडला। शफीकचा खूप चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर बरोबर ऑफ स्टंपच्या भरून यष्टीरक्षकाकडे जातोय। समालोचन कक्षासमोर अजूनही काही प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आहे प्लीज प्लीज प्लीज, स्कोररला काही दिसत नाहीये। शफीकचे हे षटक अतिशय महत्त्वाचं असणार आहे। बारामतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती सुरू असलेल्या क्रिकेटचा महासंग्राम पारदादा पवार चषक 2022 वरती आपलं नाव कोण कोरणार। यावेळेला चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, टप्पा पर्यंत थोडासा खाली राहतोय, थोडा थ्रो चांगला नाहीये। एकेरी धाव मिळते, एकेरी धावेने धावसंख्या मारते, धावसंख्या पोहोचते ती एकूण आपण पाहिलं तर बिनबाद 15। उत्तम प्रकारचा खेळ आपण गेले 4 दिवस पाहिलेला आहे। 5वा दिवस देखील अतिशय रोमहर्षक राहिलेला आहे। अतिशय छान अशा लढती, रंगतदार असे सामने प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत आहेत। मोठ्या संख्येने प्रेक्षक आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम वरती। फिलहाल अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। इस ओवर की बहुत ही क्रुशियल गेंद है और करण मोरे ने एफर्टलेस बल्लेबाजी की है। हर मैच में जाके अलग अलग शॉट इन्होंने खेले, बहुत मजा आया देखने के बाद। छोटे कद के खिलाड़ी है लेकिन कमाल की बल्लेबाजी की इन्होंने, गजब की बल्लेबाजी की है। शफीक ने यह ओवर बहुत अच्छा डाला है। कॉक बॉक्सिंग से गेंदबाजी करने के लिए तैयार, करण ऑन स्ट्राइक। ओ ये अच्छी गेंद है, टप्पा खाने के बाद उछाली थी भी गेंद, बल्लेबाज के समझ के बाहर थी। वाह भाई वाह, शफीक क्या गेंदबाजी कर रहे हैं। सामने दिग्गज खिलाड़ी है
और आप कमाल कर रहे हैं, सटीक लाइन के साथ गेंदबाजी, टिप ऑफ टाइम के बाहर था। बल्लेबाज बैकफुट पर ऑन साइड पर एक बहुत बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेकिन इस वक्त अगर देखें तो गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ। वन बाउंस का इशारा अजय कर रहे हैं। प्रमुख अंपायर के तौर पर आप देख रहे हैं मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए शफीक तैयार। यह अच्छा ओवर है खास करके इस वक्त जीपीएस के लिए। जीपीएस की टीम एक सक्षम टीम है जिन्होंने अभी तक बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया है। राइट ऑन द विकेट इस वक्त देखिए, अच्छा स्ट्रोक खिलाड़ी है बाउंड्री लाइन की तरफ, क्या गेंद को रोक पाएंगे? गेंद चली गई बाउंड्री के बाहर, छोटा बैक बड़ा धमाका है। गेंद खराब नहीं थी, लेकिन जिस अंदाज से वो बल्लेबाजी कर रहे हैं, जिस अंदाज से वो एक बार फिर हर तरह का शॉट खेल रहे हैं, वो अंदाज बहुत जबरदस्त है। बंदा बिंदास है, छोटा पैक बड़ा धमाका, मिला मौका और जड़ दिया एक बार फिर बहुत ही खूबसूरत चौका। मैग्निफिसेंट रन संख्या इसी के साथ कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है 19 रन। ओवर की बात करें तो दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। केवल 5 ओवर का यह मुकाबला है और क्या टूर्नामेंट है, सफल टूर्नामेंट। सराहना करनी चाहिए खास करके बबलू शिंदे, उसके साथ अगर देखें तो टिप्पू भोसले, मयूर शेट्टी। ऑफ के बाहर हवा में गेंद फंसाया इस वक्त एक बार फिर देखिए शफीक ने और ले लिया कैच। करण बैक टू द पेवेलियन, पहले विकेट का पतन होता हुआ पहला ब्रेक तो एक बार फिर दिलाया है। शानदार गेंदबाजी। मुंबई पुलिस इनकी तरफ से शफीक के लिए इस विकेट के लिए 100 का इनाम है। बहुत अच्छा खेल रहे थे, एक बार टिप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल था, बल्लेबाज नहीं समझ पाए। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा इस ओवर में। नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आ रहे हैं। लगातार 3 चौकों के लिए बिल्कुल अभिजीत साबन इनकी तरफ से 1000 का इनाम। महादेव काकड़े इनकी तरफ से बिल्कुल 1000 का इनाम है। और अब जाकर बल्लेबाज मैदान के अंदर धीरे धीरे आ रहे हैं रजत मुंडे। यह भी कमाल के खिलाड़ी है, काबिलियत है, फॉर्म है और एफर्टलेस बल्लेबाजी करते हैं। अब जाकर शफीक का यह ओवर बहुत ही अच्छा साबित हुआ। 2 ओवर में रन संख्या कुल मिलाकर 19 रन 1 विकेट के नुकसान पर। तो एक बार भी सराहना बिल्कुल करनी चाहिए बबलू शिंदे, टिप्पू भोसले, मयूर शेट्टी, शाहरुख मुलानी, शंभू मोरे, अभय चौहान, गणेश भोसले, हर्षवर्धन शेलार, सनी काशिप, अजय सोनवने, रोहन खाड़े, सूरज थोरात, जिन्होंने मेहनत की है, मशक्कत की है। उसके बाद में डे नाइट का टूर्नामेंट डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर स्टेडियम पर पहली बार है, पहला साल है, लेकिन बेमिसाल है, कमाल है। 2 लाख की नकद राशि की अगर बात करें तो इस प्रतियोगिता के एक सफल टूर्नामेंट की कहानी जिसमें 2 लाख की नकद राशि है, अजिंक्य बाहु धमाल इस 2 लाख की नकद राशि के स्पॉन्सर से। महादेव काकड़े इनकी तरफ से हर विकेट के लिए अक्षय के लिए 100 का इनाम जरूर मिलेगा। लेकिन मैदान के अंदर अगर देखें तो बहुत ही महत्वपूर्ण खेल कृष्णा मैदान के अंदर स्ट्राइक एंड पर एक यंग खिलाड़ी, टैलेंट का खिलाड़ी मैदान के अंदर है गेंदबाजी करने के लिए अक्षय तावड़े। ओ पहली गेंद सटीक लाइन पर, अक्षय तावड़े इस सीजन में कमाल के फॉर्म में लग रहे हैं। सुंदर गेंद, सामने दिग्गज खिलाड़ी है, सामने सुपरस्टार है, सामने धुरंधर है, लेकिन ये कह रहे अगर आप शेर हैं तो हम सवा शेर हैं। पहली गेंद सटीक लाइन पर और पहली गेंद पर कृष्णा के पास कोई जवाब नहीं था। बिंदी गेंद के साथ आगाज करते हुए अक्षय तावड़े। अब दूसरी गेंद पर क्या कहानी? नहीं, इस पर टिप्पा खराब था, ऑफ स्टंप के बाहर है, दिशाहीन गेंद और संजय भालेराव वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। केदार जाधव जिनके कप्तानी में खेले हैं वह है संजय भालेराव। आज इस प्रतियोगिता में पिछले 4 दिनों में बहुत अच्छे अंपायरिंग अजय और संजय, ये जय और वीरू की जोड़ी कमाल कर रही है। मैदान के अंदर अक्षय दोबारा तैयार, हवा में गेंद है, फंसाया हवा में, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद। अक्षय कृष्णा का विकेट है, तालियां चारों ओर से बजती भी। विकेट नंबर 2, विकेट नंबर 2, विकेट गिरता भगवान सफलता मिली है।
आसमान के साथ वापस आ रहे हैं, लेकिन मैदान के अंदर अगर देखें तो अक्षय तावरे के लिए तालियां बज रही है। शानदार गेंदबाजी और श्रेयस कदम ने लाजवाब कैच लिया। विकेट तो आपको चाहिए, सामने एक तगड़ी टीम है। अगर कम से कम 4-5 विकेट आप लेंगे ना तो कमबैक करने का मौका मिलेगा, नहीं तो एक बार फिर बड़ा टोटल होने वाला है, क्योंकि बैटिंग लाइनअप में बहुत गहरा है। 6-7 नंबर तक बल्लेबाज है। राकेश प्रभु पोलार्ड मैदान के अंदर, पालघर के खिलाड़ी मैदान के अंदर आ रहे। एक तरफ रजत मुंडे रायगढ़ के खिलाड़ी हैं, और पालघर और रायगढ़ बीच मैदान पर बारामती अक्षय तावरे। बैटल है मैदान के अंदर, बैटल है। सतीश जी आपका स्वागत है। सतीश साहब राष्ट्रपति चषक के आयोजन करता इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं, और एक बार फिर मैदान के अंदर कमाल का मैच है। पारदादा चषक 2022 गेंदबाजी करने के लिए अक्षय तावरे, स्ट्राइकर पर रजत मुंडे हैं। विकेट प्राप्त करने के बाद आत्मविश्वास बिल्कुल बढ़ता हुआ। फील्डिंग देखिए तो इस वक्त फ्लाइंग स्लिप है। गली की तरफ खिलाड़ी, पॉइंट के खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ रखा हुआ। एक्स्ट्रा कवर है, मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। काफी संख्या में दर्शक इस मैच का, इस टूर्नामेंट का, इस प्रतियोगिता का आनंद उठाते हुए दर्शकों से कचाकच भरा स्टेडियम। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, रजत मुंडे ऑन स्ट्राइक। अक्षय की अगली गेंद बहुत खूबसूरत होके बल्ले के बीचों बीच खेलते हुए गैप में चली गई गेंद। क्लासिकल रजत मुंडे, वाह क्या शॉट है, क्या मारा है। गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के जाते भी। खूबसूरत स्ट्रोक था, फ्रंट फुट पर आके गेंद को खेल दिया था मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच से, और क्या कवर ड्राइव लगाया। खूबसूरत कवर ड्राइव इस वक्त बल्लेबाज रजत मुंडे का, ब्यूटीफुल टाइमिंग। और एक बार फिर देखे थोड़ा सा फासला था, उस फासले को चीरती भी गेंद घास को आग लगाते भी बाउंड्री लाइन के बाहर चले गए। क्रैकिंग शॉट फ्रॉम रजत मुंडे। स्कोर एक देखे तो 2 विकेट के नुकसान पर 24 रन, 24 ऑन द बोर्ड। ओ ये अच्छी गेंद थी, ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन गेंदबाज भी पलटवार करना जानते हैं। फॉर्म पे खिलाड़ी, मजा आएगा। बैटल है, बेस वर्सेस बेस की लड़ाई मैदान के अंदर है। रन संख्या अगर देखो तो 24 रन, 2 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। 5 ओवर का मैच है। जेबेस की टीम मैदान के अंदर फील्डिंग करते हुए बल्लेबाजी करने के लिए एक बार फिर चैंपियन रजत मुंडे ऑन स्ट्राइक। ये भी बहुत बढ़िया गेंदबाजी, वाह क्या गेंदबाजी कर रहे हैं। देखिए सामने जब दिग्गज खिलाड़ी हो, सामने जब बड़े खिलाड़ी हो, तब जाकर आप जब परफॉर्म करते हैं, जब अच्छा प्रदर्शन करते हैं तो वो काउंट हो जाता है। रजत मुंडे जबरदस्त खिलाड़ी, पिछले 4-5 सालों से अच्छा प्रदर्शन किया है। पिछले 2 साल से अक्षय तावरे ने कमाल का प्रदर्शन किया है। 20 वर्सेस 20 की लड़ाई मैदान के अंदर, 24 रन, 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार। इस वक्त ये गेंद बहुत महत्वपूर्ण होगी। तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। ऑन साइड पर पहली हुई फील्ड, केवल एक खिलाड़ी दायरे के अंदर। ये भी कमाल की गेंद, बल्लेबाज ज्यादा समझ नहीं पाए हैं। इस ओवर में बांध कर रखा है। पहले कृष्णा सातपुते का विकेट, और उसके बाद में देखे क्लासिकल कवर ड्राइव था, और उसके बाद में ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। और अक्षय तावरे ने इस मैच में जान डाली है। 3 ओवर की कहानी, 3 ओवर में रन संख्या कुल मिलाकर 24 रन, 2 विकेट के नुकसान पर है। आने वाले 2 ओवर की इंटरेस्टिंग कहानी बिल्कुल आप सुनना चाहेंगे, मजा आएगा। या मॅच मध्ये खूप मजा तुम्हाला येणार आहे, कारण रंगतदार खेळ, रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर उर्वरित 2 षटकात, उर्वरित 3 षटकामध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे हे सांगण्यासाठी आमच्या बरोबर पुन्हा एकदा जॉईन होत आहेत मायक्रोफोन वरती मामा जगताप। कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। या ठिकाणी पारदादा पवार चषक 2022 चा महासंग्राम। डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर। डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर। खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल, मेरा हौसला देखकर।
हा हौसला, हा बुलंद हौसला या दोन्ही संघांच्या नायकांमध्ये आहे. पण यातला नायक आज खरा कोण ठरणार याचं उत्तर पाहण्यासाठी आपल्याला पुढची 35 मिनिटं वाट बघावी लागणार आहे. आणि पुढच्या 35 मिनिटानंतर जे उत्तर आपल्याला मिळणार आहे ते चिरकाल आपल्या स्मरणात राहणार. पार्थदादा पवार चषक 2022 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या मैदानावर झाला होता. आणि त्या चषकामध्ये माझ्या संघानं बाजी मारली होती. ज्या संघावर मी प्रेम करतो, जो संघ मला आवडतो, ज्या संघातील खेळाडू मला आवडतात, त्या संघानं हा चषक हवेत उंचावला होता. हे क्षण, याची देही, याची डोळा पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. चिरकाल स्मरणात राहणारी टुर्नामेंट आहे. कारण अनेक वर्षानंतर आपण या वेळेला फायनल खेळतो आहोत. त्याचं कारण विद्युत झोतामध्ये सुरू असलेला हा सामना, हवेमध्ये मारलेला फटका, रनिंग कॅच, व्हॉट अ कॅच, ब्युटिफुल कॅच. हे 2 षटकार अफलातून होते. सोनू भैया काळे, थँक्यू व्हेरी मच. आपण आलात, या स्पर्धेला भेट दिली आणि आमच्या खेळाडूंवरचं प्रेम व्यक्त केलं. क्रिकेटची प्रचंड आवड आहे सोनू भैयाला. कारण बारामतीमध्ये या महाराष्ट्रातले दिग्गज खेळाडू आणायची सुरुवात कुणी केली असेल तर ती सोनू भैया काळे यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे बारामतीला एक वेगळी दिशा क्रिकेटच्या माध्यमातून सोनू भैयामुळे मिळाली. डिंगडॉंगचे खेळाडू पहिल्यांदा बारामतीमध्ये पाऊल ठेवलं होतं डिंगडॉंगनं याच के गँग टीमसाठी. आणि मैदानामध्ये ओ हो कॉट बिहाइंड द विकेट. आसिफ टेकन कॅच. लागोपाठचा दुसरा बळी घेतोय अभिजित एकशिंगे. मैदानामध्ये रजत, पैसे जमा करायचे सर. नाही, पैसे इथे जमा करा, त्याशिवाय डिक्लेअर्ड होणार नाहीत. आणि नाही कामगिरी केली पैसे परत मिळणार नाही. मी पुन्हा सांगतोय, ज्यांना पैसे द्यायचे त्यांनी पैसे जमा करायचे. खेळाडूंनी कामगिरी केली त्याला आम्ही देणार, नाही दिले तर ते पैसे माझ्याकडे जमा राहणार, परत मिळणार नाही. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. अभिजित एकशिंगे, ही इज ऑन हॅट्रिक. बारामतीचा स्टार, सुपरस्टार खेळाडू अभिजित एकशिंगे. अभिजितचं कौतुक करावं लागेल. गेली 20 वर्ष मैदान गाजवतोय अभिजित एकशिंगे. ही इज ऑन हॅट्रिक. बघूया हॅट्रिकची संधी त्याच्या समोर आहे. क्या बात है, अभी तुझी ग्रेट हो. बक्षीस जिंकतोय अभिजित एकशिंगे. हो 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 हो. मार्कर टाकला अभिजित एकशिंगेने. आणि हा शेर खास अभिजित एकशिंगे साठी. शेर आगे छलांग मारने के लिए एक कदम पीछे हटता है. शेर आगे छलांग मारने के लिए एक कदम पीछे हटता है. इसीलिए जब जिंदगी आपको पीछे ढकेलती है तो घबराइए नहीं, जिंदगी आपको ऊंची छलांग देने के लिए तैयार है. अभिजित एकशिंगेच्या जीवनामध्ये असे अनेक अडसर आले, अनेक चढ उतार त्याने बघितलं, अनेक वेळा त्याचा फॉर्म गेला होता, पण तो पुन्हा सराव करून त्याने तो आणला. आणि आज बघा हा अभिजित एकशिंगे या संघातला माझ्या माहितीप्रमाणे सर्वाधिक वयाचा खेळाडू आहे. आणि आज तो काय कमाल करतोय. फायनल मॅच मध्ये हॅट्रिक घेणं सोपं काम नाही, ते त्याने करून दाखवलंय. अभिजित एकशिंगे इज ऑन फायर.
क्या बात है, 3 लागोपाठचे बळी बघा. 4ही चेंडू वेगवेगळे. पहिला वेगळा चेंडू, दुसऱ्या चेंडूवर बळी मिळू लागतो वेगळा चेंडू, तिसरा यॉर्कर, चौथा धारधार शस्त्र टाकलेला गुडलँड स्पॉट वरचा बाउन्सर. झुकेगा नाही. जबरदस्त आहे अभिजित एकशिंगे. अभिजित एकशिंगे हा खेळाडू, त्याच्याकडे तुम्ही बघितलं तर त्याची बॉडी लँग्वेज कूल. समोरच्याला रिस्पेक्ट देणं काय असतं अभिजित एकशिंगे कडून शिका. समोरच्या खेळाडूला तो आदर देतो, प्रत्येकाचा रिस्पेक्ट करतो, पण त्याच्या मनामध्ये जी जिद्द आहे ना तो मैदानामध्ये दाखवतो. क्या बात है अभिजित एकशिंगे, तो सिक्रेट हो. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 4 षटकानंतर धाव फलकावर 26 धावा आहेत आणि आता जबाबदारी वाढलेली आहे सुनीलची आणि रजत मुंडे. रजत मुंडे अजूनही एक हिरा मैदानामध्ये आहे. हा कोहिनूर हिरा आहे आणि त्या हिऱ्याला हिरोगिरी करावी लागेल. अक्षय तावरे. हो, चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता त्यामुळे मिस टाइम होतोय. खालून जातोय. मोठी रिस्क, मोठी रिस्क, मोठी रिस्क. अनावश्यकरित्या केलेली आत्महत्या. थोड्या वेळात आपले स्पष्ट होणार आहे की आय एम द नंबर 1, आय एम हिरो नंबर 1, माय टीम इज टीम नंबर 1. आणि प्रत्येक खेळाडू त्यासाठी कष्ट करतोय, घाम गारतोय. हे 22 खेळाडू बारामतीकरांचं लक्ष वेधून घेतात. चित्तथरारक सामना आहे. नितीनला ज्यावेळी टॉस झाला त्यावेळेस विचारलं की सुरुवातीला फलंदाजी करावी लागणार आहे. आसिफनं चेसिंग स्वीकारलेलं आहे. काय वाटते किती धावा करशील? नितीननं सांगितलं 45-50 धावा आम्हाला पुरेशा आहेत, कारण आमच्याकडे गोलंदाजीचा मजबूत तोफा आहे. हा ताफा ओ पुन्हा अननेसेसरीली 6 गडी बाद झालेले असताना 7वा बळी. होतात हा इतिहास आहे आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार की तो इतिहास मोडला जाणार. हे का मी सांगतोय? कारण धाव फलकावर धावा आहेत फक्त 29. पैलवान योगेश उर्फ पप्पू काटे यांचं आगमन झालंय. आपलं स्वागत. धीरज गायकवाड भोसरीवरून मॅच बघतायत. चॅम्पियन्स 11च्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं बक्षीस त्यांच्याकडून आयोजकांकडे येत आहे आणि चेंडू हवेमध्ये षटकाराच्या दिशेने जातोय. 100 रुपयाची कमाई चॅम्पियन्सची होते. धीरज गायकवाड यांच्या खात्यातून 100 रुपये डेबिट झालेले आहेत. मुकाबला, रोमांचक मुकाबला. यहाँ के सिकंदर
हम है, हे कोण म्हणणार आहे? हे कोण म्हणणार? याचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार. हवेमध्ये चेंडू, अभिजित एकशिंगे धावते, उलटा झेल. कठीण होता, खास करून फ्लड लाईट मध्ये उलट्या दिशेला धावत जाऊन झेल घेणं कठीण आहे. 2 धावा मिळतात अक्षय तावरेच्या या चेंडूवर. लास्ट चेंडू आहे. चॅम्पियन जे संघ मालक आहेत नितीनजी आल्लाट यांच्याकडून देखील 101 रुपये प्रत्येक षटकाराला मिळतोय चॅम्पियन साठी. एक धाव मिळती आहे, षटक 5वं संपत आहे आणि धावा फलकावर लागतायत 38. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. महेश गायकवाड यांच्याकडून अभिजित एकशिंगेसाठी 1000 रुपयांचे बक्षीस आहे. हा हो हो यस. हे बघा पारितोषिक वितरण सोहळा लगेच होणार आहे मुख्य मंचावर. त्यामुळे माझी विनंती बारामतीकर आपण जागेवर बसून राहाल. 15 मिनिटं फक्त थांबायचे, कोणी जायचं नाही. आमचे पाहुणे आहेत त्या सगळ्यांचं मी पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो, आभार मानतो. तुम्ही होतात म्हणून ही स्पर्धा यशस्वी होते. पैसे आल्याशिवाय कुठली स्पर्धा यशस्वी करता येत नाही. आणि मी वेगळं सांगायला नको, या जगात प्रत्येक गोष्ट करता येते, फक्त पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि म्हणून ते सोंग कुणी आणू शकत नाही. आपण प्रत्यक्षदर्शी अप्रत्यक्षदर्शी जी मदत केलेली आहे या स्पर्धेला, त्या सगळ्यांना मानाचा मुजरा. सलाम सलाम सलाम. आपण जातो आहोत दुसऱ्या इनिंगकडे. एका इनिंग मध्ये 38 धावा फलकावर लागलेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये प्रज्योत चालेला षटकार दिलासादायक होता. या उकाड्यामध्ये हलकीशी थंड लहर देणारा होता. आणि नितीनने सांगितल्याप्रमाणे त्याला पाहिजे होत्या 45-50 धावा, फलकावर 38 धावा आहेत. त्यामुळे त्याच्याकडे जे आहे, त्या खेळाडूंकडे जे आहे, त्या गोलंदाजांकडे जे आहे, त्या क्षेत्ररक्षकांकडे जे आहे, त्यापेक्षा 110% त्यांना कमिटेड काम करावं लागेल. 110% कमिटमेंट त्यांना द्यावी लागेल. तर हा सामना रंजक ठरू शकतो. कारण आपण जर JBS या संघाची बॅटिंग लाईन बघितली, शिवाय त्यांचा कॉन्फिडन्स बुलंदीवर आहे. 6 वाजता काटेवाडीमध्ये झालेल्या पार चषकाला ते घेऊन आलेले आहेत, 1 लाख रुपये जिंकून आलेले आहेत. आणि आत्ताच्या 2 लाखांचा सवाल आहे. हा सामना देखील 1 लाखाचा आहे. जिंकणारा 2 लाख कमवणार, पराजित संघाला 1 लाख मिळणार. त्यामुळे हा सामना 1 लाख रुपयांचा आहे. त्यामुळे 2 लाख रुपये आज दिवसभरात घेऊन जायचे की 3 लाख घेऊन जायचे, याचा विचार आता करावा लागणार JBS ला. ज्योतिचंद भाईचंद सराफ, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सोनं बारामतीचं सोनं असं म्हटलं जातं. त्यामुळे महाराष्ट्रातून सगळीकडून सगळ्या जिल्ह्यातून बारामतीमध्ये लोक येतात, इथलं सोनं खरेदी करतात. आणि फक्त सोनंच बारामतीमध्ये नाहीये, बारामतीची माणसं सोन्यासारखी आहेत. आणि सोन्यासारखे आमचे बारामतीकर दर्शक. बॅट्समन पाठवा. चलो सौरभ अँड भारत. बारामतीचं जे सोनं आहे, बारामतीची सोन्यासारखी जी माणसं आहेत, ही जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत. जो चांगला त्याला चांगलं म्हणणार, जो चांगला नाही त्याला तोंडावर वाईट म्हणणार, ही खासियत आहे. चलो सामना सुरू होतोय. एक दिग्गज सामना. पारदादा पवार चषक 2022 या स्पर्धेची सांगता, या स्पर्धेची शेवटची काही मिनिटं बाकी आहेत. आणि आपल्या सगळ्यांना उद्यापासून थोडंसं चुकल्यासारखं वाटेल. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण घरीच असू, कारण सायंकाळच्या सत्रामध्ये हे जे फ्लड लाईट्स मध्ये मॅचेस होत होते ते कमाल यशस्वी ठरलेले आहेत. हा मंत्र यशस्वी ठरतोय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखी आपल्याला विद्युत प्रकाश झोतामध्ये सामने बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक तयार होतील आयोजक. हो 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 हो. आणि कोणाच्या पायावर हा जहान, हे स्वर्ग असणार आहे, तो येणारा काळ ठरवणार है. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. त्यामुळे
जो लढवय्या आहे दुनिया त्याला सलाम करते, जो लढणार आहे दुनिया त्याला सलाम करतो, जो वाघासारखं लढतो, जो निडरपणे लढतो, जो न डगमगता लढतो, दुनिया त्याच्या समोर झुकते. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. कोण जिंकणार, कोण जिंकणार, कोण जिंकणार याचं उत्तर शोधण्यासाठी जाऊया दुसऱ्या इनिंग कडे. दुसऱ्या इनिंग मध्ये चेंडू येतोय जयदीप कडे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये. जयदीप खेत्रे बॉलिंग मार्कवर, बस स्टँडच्या बाजूने. पहिला चेंडू उसळी घेणारा बाहेरची कॅट घेतोय आणि हा सामना रंजक ठरणार याची चुणूक जयदीपने दाखवून दिली. आणि आता आपण फक्त कॉमेंटरी ऐकणार आहोत माझ्या माहितीप्रमाणे. बरोबर ना, डीजे 10:15 वाजता त्यामुळे डीजे बंद राहील, आपण फक्त आवाज ऐकत राहाल. थँक्यू व्हेरी मच डीजे गणेश, अनिकेत, गौरव, तुमच्या त्रिदेवांनी जे काम केलेलं आहे गेले 5 दिवस खूप चांगलं काम केलेलं आहे. त्रिसूत्री आणि 11च्या 11 खेळाडू चांगले आहेत, फलंदाजी मजबूत आहे, पण मानसिक दडपण येतं. चांगला खेळाडू जेव्हा शून्यावर बाद होतो तेव्हा हलकंसं दडपण येतं. आणि शफिक शेख मैदानामध्ये बघा, शफिकचं प्रमोशन होतंय. प्रमोशन या अर्थानं कारण हा सलामीचा खेळाडू आहे आणि आयकॉन मधून खेळतोय म्हणून लगेच त्याला फलंदाजीसाठी पाठवलं. खरं तर गोलंदाजी उत्तम केली. एक परफेक्ट पॅकेज आहे, कंप्लीट पॅकेज आहे. शफिक शेख एक अत्यंत उमदा खेळाडू आहे, उत्तम खेळाडू आहे, सर्वोत्तम खेळाडू आहे. मैदानामध्ये जातोय, जयदीपचं कौतुक होत आहे. एक काम करा ना, ऐका ना प्लीज. हॅलो मयूर, इथं खूप मोमेंट होत आहेत, खूप डिस्टर्ब होत आहे, लक्ष सगळं लोकांकडे जात आहे. तिथं ये जा करू देऊ ना कोणाला प्लीज. चलो, एक विकेट गेलेल्या पहिल्या चेंडूवर धावा करायत आहेत 39. सामना रंगणार. सामना धोका धोका धोका, खराब फेकी, फार मोठी चूक होते आहे क्षेत्ररक्षकाकडून. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फार मोठी चूक करतोय, कारण या एंडला फेकी करायच्या ऐवजी एसटीच्या एंडला फेकी केला क्षेत्ररक्षकाकडे आणि तिथं दोन्ही फलंदाज तिकडेच होते, भारत आणि शफिक. प्रज्योतकडून चूक होते आहे. एक धाव फलकावर लागते, खातं उघडलं जातोय. 39 धावा करायच्या आहेत. लो स्कोअर मॅच आहे, पण प्रेक्षकांचं दडपण आहे, त्यामुळे लो स्कोअर मॅच आहे का हे येणारा काळ ठरवेल. सध्या तरी फलकावर 39 धावांची गरज असताना 1-1. डावेष्टीवरून जाणारा चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा. एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल. प्रेक्षकांचं कौतुक आहे, ज्या पद्धतीनं अत्यंत शिस्तबद्ध शांतपणे गॅलरीमध्ये बसून सामन्याचा आनंद लुटतायत. या स्पर्धेला ज्यांनी बक्षीस दिलेलं आहे 2 लाख रुपयांचं ते अजिंक्य भाऊ डमाळ मॅच बघतायत. त्याचबरोबर वेगवेगळ्या संघांचे संघमालक मॅच बघण्यासाठी उपस्थित आहेत. आकर्षक फटका आणि सीमा पार करण्यात येईल षटकार. जयदीपच्या या चेंडूवर घणाघाती प्रहार केला. भारत कदम ज्यासाठी फेमस आहे, भारत कदम हा खेळाडू इतका वेगवान खेळाडू आहे की तो थांबायला कुठल्याही परिस्थितीत तयार नसतो. अत्यंत शॉर्ट टेम्पर्ड खेळाडू आहे, त्याला प्रचंड राग येतो, भयंकर राग येतो गोलंदाजाचा, आणि ते एखाद्या गोलंदाजानं त्याला जर डिवचलं तर मग भारत कदम त्या गोलंदाजाची खैर करतो. क्या बात आहे, लागोपाठचा दुसरा षटकार. मी 2 मिनिटापूर्वी बोललो होतो, बारामतीच्या मैदानांचा इतिहास आहे. बारामतीच्या मैदानात पहिला सामना झुंजावा लागेल, दुसरा सामना झुंजावा लागेल, क्वार्टर फायनल मध्ये झुंज असेल, सेमी फायनल मध्ये झुंज असेल. 90% मुकाबले एकतर्फी होतात. अंतिम सामन्यातले 90% मुकाबले एकतर्फी होतात. जे बारामतीकरांना आवडत नाही ते नेमकं अंतिम सामन्यात घडतं. मैदानामध्ये भारत कदम त्या दिशेने वाटचाल करतोय. जेपी राऊतवर तुटून पडतोय, चिंदड्या उडवतोय. 2 लागोपाठचे षटकार. पुन्हा फटका, यावेळी मात्र मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळणार, सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. भारतला दुसरी धाव घ्यायची होती. मी सांगितलं भारत थांबायला तयार नाहीये, त्याला संपूर्ण भारताला प्रदक्षिणा घालायला आवडते, आणि 1 धावेवर समाधान. कॅल्क्युलेशन बघा, जर हा सामना JBS KGF
यंगर्सने जिंकला तर तिसऱ्या क्रमांकावर आपोआप पोहोचणार आहे KGF सुपर स्ट्रायकर्स आणि चौथ्या क्रमांकावर फेकला जाईल जो फलटणचा संघ होता. अजून या निर्णयापर्यंत यायला आपल्याला वेळ आहे. जर तरवरच आपण बोलतोय. क्रिकेटमध्ये जर तरला फार किंमत नसते. या क्षणाला काय घडतंय आणि जे जे महान खेळाडू झाले त्यांना कोणालाही विचारलं, जे आत्ता प्रोफेशनल लिजंड खेळाडू आहेत त्यांनाही विचारलं तर तेही हेच उत्तर देतात की ज्या दिवशी ज्याचा खेळ बहरतो त्या दिवशी निकाल त्याच्या बाजूने लागतो. आणि म्हणून केनिया वेस्ट इंडिजला हरू शकतो, बांगलादेश भारताला हरू शकतो, असे अनेक आपण उदाहरणं बघितलेली आहेत. त्यामुळं आज मात्र हे बोलणं उदाहरण आत्ता इथं योग्य नाही आहे, कारण हे दोन संघ समान ताकदीचे आहेत. यामध्ये कोणीही कमी आणि अधिक नाही. षटक संपतंय. 16 धावा फलकावर लागतात. 24 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. 24 चेंडू 23 धावांची आवश्यकता आणि आक्रमक सुरुवात केलेली आहे पहिल्या षटकामध्ये. 16 धावा पहिल्या षटकात मिळवल्या. 39 धावांची गरज आहे. एका षटकानंतर हो 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 काय माहोल आहे. हे चित्र टिपून ठेवावं, फ्रेम करून घरामध्ये लावावं, इतका अप्रतिम माहोल या मैदानावर. सुरेख माहोल. हे मैदान सर्व दूर गाजलेलं आहे आणि जे नाव या स्टेडियमला आहे ते महान नाव जगभर गाजतंय आणि हे मैदान महाराष्ट्र आणि भारतभर गाजतंय. आणि हे एक वैशिष्ट्य आहे. मला तो दिवस आजही आठवतोय. 6 एप्रिल 2016 रोजी लोकार्पण झालं. त्यानंतर 6 वर्षात पहिल्यांदा नाईट टुर्नामेंट होत आहेत. त्यामुळं हाही एक योगायोग आहे. पहिल्यांदा नाईट टुर्नामेंट होत आहेत यशस्वीरित्या. रोज 12 सामने खेळवणं सोपं नव्हतं, पण बबलू शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मी विशेष कौतुक करेन. त्यांनी संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेतली. 32 संघांना आमंत्रित केलं, रोज 12 मॅचेस खेळवले आणि एक यशस्वी टुर्नामेंटची सांगता या ठिकाणी होणार आहे. अनेक दिग्गज स्पर्धा बघायला आलेले आहेत. अनेक वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजक आलेले आहेत. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. गोलंदाज राकेश प्रभू. आणि तो राकेश जरी असला, प्रभू जरी असला तरी भारतसाठी प्रत्येक गोलंदाज समान आहे. षटकार. क्या बात है. भारत कदम 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 बढाए जा. प्रत्येक पाऊल त्याचं विक्रमाकडे, विजयाकडे, प्रत्येक पाऊल महापराक्रमाकडे, भीम पराक्रमाकडे त्याचं पडतं. आणि भारत हा खेळाडू असा आहे की त्याच्यामध्ये जी रग आहे, जो करंट आहे, क्या बात है. ओ हो हो, व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच यार, जबरदस्त कॅच. हो हो हो, डोळ्यांचे पारणं फेडणारा कॅच. किमान 2.5 फूट उंच उडी मारली, किमान 2.5 फूट उंच उडी मारली आणि अफलातून हवेत झेल. चित्ता कॅच. चित्ता कॅच ने मैच को जिंदा कर दिया. रजत मुंडे, ही इज नाइस प्लेयर. लीजेंड खेळाडू आहे रजत मुंडे. भारत कदम बाद, श्रेयस कदम आत. क्या बात है. श्रेयस कदमचे मागच्या मॅच मधले 2 षटकार डोळ्या पुढून जायला तयार नाहीयेत. एक जबरदस्त फलंदाज आहे श्रेयस कदम. भारत कदमसाठी टाळ्या पडतायत. त्याच्या सहकाऱ्यांच्या जोरदार फलंदाजी, अफलातून फटकेबाजी केली आणि आपल्या व्यक्तिगत 5 चेंडूमध्ये 19 धावा करून भारत कदम बाद. अक्षयजी काटे, अरबाज खान, अक्षय काटकर, अरबाज खान, आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू व्हेरी मच. सूरज मोरे, बारामतीचा स्टार माजी खेळाडू, मॅच बघण्यासाठी. हा अरसाद भाई, आपलंही स्वागत आहे. उसळी घेणारा चेंडू, बॅटची बाहेरची मोठी कड, दिशा बदलली चेंडून, झेल बाद. झेल बाद.
प्रेक्षकांच्या आवाज हे सांगतोय की बारामतीकरांना टाईट मॅच बघायची आहे, फाईट मॅच बघायची आहे आणि 0वर बाद केलं श्रेयस कदमला. अक्षय तावरे मैदानावर 0वर बाद होतोय श्रेयस कदम. प्रेक्षकांचा आवाज हे सांगतोय की बारामतीकरांना एकतर्फी मुकाबला बघण्यात इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे कुस्ती लावणं हे बारामतीचं वैशिष्ट्य आहे. समोरचे पहिलवान कसे आहेत यापेक्षा कुस्ती लावणारा कसा आहे यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि तो बरोबर समोरच्यांची कुस्ती लावणार आहे. त्यामुळं बारामतीकर प्रेक्षक इन्व्हॉल्ड होतात मॅच मध्ये. धाव फलकावर धावा स्थिर आहेत 22, जिंकण्यासाठी पाहिजे 39, अजून 17 धावांची गरज. बॉल्स रिमेनिंग 21, रन्स रिक्वायर्ड 17. मॅच इज स्टील ऑन. सामना जिवंत आहे. 21-17. एक षटक निर्णायक ठरू शकतं. ओहो हो, एक्स्ट्रा बाउन्स देण्याच्या प्रयत्नात चेंडू वाईट जातोय. जोर दिला, ताकद जास्त वापरली, खांद्याचा वापर जास्त केला आणि एक्स्ट्रा बाउन्स घातक ठरतोय. वाईट बॉल. 21 चेंडू 16 धावा. 21 चेंडू 16 धावा. माझी विनंती राहील मॅच झाल्यानंतर कोणी आत पळत जाऊ नका. सामना संपेल, शांतपणे तुम्ही उभे राहा. खेळाडू तुमच्याकडे येतील, त्यांचं स्वागत करा. आकर्षक फटका आणि चेंडू सरळ सीमा पार षटकार. अक्षय तावरे इज ऑन फायर. सहदेव काकडे आणि सुनीलजी साळवे फलटण वरून खास आलेत. उद्योजक बारामती मध्ये आपलं स्वागत आहे. हो, यावेळी मात्र चेंज ऑफ पेस फसवलं अक्षयला. आणि आता पाहिजे होत्या 16 धावा, षटकारानंतर 6 कमी होत आहेत. फक्त 10 धावांची गरज. चेंडू बाकी 19. एक सोपा सामना. ज्योतिचंद भाईचंद सराफ यंगर्स विजयाच्या मार्गावर आहे. त्यांच्यामध्ये अडसर अजून आहे. नितीन वाकळे आणि टीम, कृष्ण सातपुते आणि टीम काय डोकं लढवणार आहे, काय रणनीती आखणार आहे. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर 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 आणि त्यामुळे झेल सुटतोय. झेल सुटला. ओहो हो हो. 18 चेंडू 9 धावा. ही रंजक कहाणी अशी सुरू राहणार आहे. हा प्रवास असा सुरू राहणार आहे. पारदादा पवार चषक 2022 वर कोण नाव कोरणार आहे याचं उत्तर देण्यासाठी मी माईकवर निमंत्रित करणार आहे. सामन्याच्या पुढच्या क्षणांचं धावतं वर्णन करण्यास. 18 चेंडू 18 चेंडू 9 धावा. बॉल्स रिमेनिंग 18, रन्स रिक्वायर्ड 9. काय माहोल आहे, काय माहोल आहे बारामतीच्या या मैदानावर. या हिरव्या गार मैदानावर बारामतीचे सगळे सुंदर सुंदर रंगीबेरंगी फुलं या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत. सगळ्या प्रेक्षकांना त्रिवार वंदन. 18-9. खराब चेंडू डिसाळ यष्टिरक्षक गोलंदाजावर नाराज, गोलंदाज यष्टिरक्षकावर नाराज. आणि निगेटिव्ह बॉडी लँग्वेज कधी होते, जेव्हा आपल्या हातातून विजय सटकतोय. 18 चेंडू 4 धावा. सामना संपण्याच्या दिशेने वाटचाल. कुणी घरी जाऊ नका. बरोबर 10:30 वाजतात. 10 मिनिटांमध्ये बक्षीस समारंभ संपणार आहे. 11:15 वाजता आपण सगळेजण घरी जाणार. आणि 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 सामना संपला. लागोपाठ दुसरा विजय. हा जो संघ आहे हा महाराष्ट्रातला डॉन संघ आहे. डॉनगिरी करतोय, दादागिरी करतोय. 6 वाजता पार चषक उंचावला काटेवाडीमध्ये. 10:30 वाजता चषक उंचवतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामतीमध्ये. हा संघ डॉन आहे आणि यांची बरोबरी करणं
पॉसिबल नाहीये, शक्य नाहीये. समोरच्या संघांना हे पुन्हा पुन्हा दाखवून देतोय. या संघाकडे रणनीती आहे, या संघाकडे धुरंधरपणा आहे, या संघाकडे लिजंड खेळाडू आहे, या संघाकडे धारिष्ट आहे, या संघाकडे आक्रमण आहे, या संघाकडे बचाव आहे आणि त्या संघाचं नाव JBS यंगर्स आहे. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक चॅम्पियन्स. तुम्ही चॅम्पियन आहात, पण आजच्या क्षणाला या मॅच मध्ये तुम्हाला अपयश येत आहे. हार्ड लक चॅम्पियन.